होता म्हणून आजच्या तारखेमध्ये आपण बेमुदत आंदोलनाचा हत्यार दिसू नये असं माझं मत आहे. कारण कृतज्ञपणा होईल. आपल्याला त्यांनी भेट दिलं, पोलीस प्रशासनानं आपलं सगळं गाराणं त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि पुन्हा जर आपण आपल्या भूमिकेवर जर ठाम राहिलो तर आपणाला आपण कृतज्ञ होऊ असं वाटेल. काय वाटतंय तुम्हाला? आवाज निघणं गेलाय का? बसायचं इथं नाही, इथं जीआर निघेपर्यंत बसायचंय का? हा, जीआर निघेपर्यंत बसायचंय का? जरा एक आठवडा द्यावं म्हणतो. आमचं नीट आहे का? जरा एक आठवडा देऊ आपण. तुमचा माझ्यावर विश्वास आहे का नाही? माझ्यावर विश्वास आहे? बाबावर विश्वास आहे? सगळे या, दादा या, हे आम्हाला दलाल म्हणले होते. मला काय म्हणायचंय, आता शेवटचे 2 मिनिट राहिलेत आपले. राज्यगीताना आपला समारोप होणार आहे. त्याच्यामुळं बसा बसा बसा, खाली बसा. 2 मिनिट आता शिकू नका. आपणाला आज आपण इथं 1 आठवड्याची मुदत आपण एकनाथ मामाला देऊ, द्यावं का? आणि आपली संख्या का कमी आहे बाबा, त्याचं एक कारण सांगतो. काल आपली सकारात्मक बैठक झाली, भेट झाली. आता जीआर निघाल मग कशाला ठाण्याला जायचं म्हणून बरेच जण, बरोबर आहे ना? आणि काय झालंय, पगार जर झालं नसते तर ती संख्या वाढली, चिडून आले आणि काम करून आम्हाला पगार वागतो त्याची. आता पगार झाली, दिवाळीची खरेदी सुरू झाली म्हणून बसा ना बसा, एक दोन दिवाळीची खरेदी सुरू झाली म्हणून काही लोक थोडंसं संख्या, आणि काही लोक आता आपल्या मुदत आंदोलन आहे म्हणून उद्या येणार. इतकं केले बऱ्याच लोकांना वाटलं रविवारी काय होणार आहे म्हणून आता सोमवारी येणार आहे. म्हणून सोमवारी येणाऱ्या माझ्या प्रशिक्षणार्थी तरुण तरुणीला माझा आव्हान आहे, या ठाण्याच्या एकनाथ मामाच्या भूमीमधून 1 आठवडा आपण त्यांना मुदत देऊया. आणि जर 1 आठवड्यामध्ये या कार्यालयीन कामकाजाच्या शुक्रवारपर्यंतच्या 5 दिवसामध्ये जर त्यांनी काही निर्णय सकारात्मक नाही घेतला तर पुन्हा मामाच्या ठाण्यात यायचं का? कोण येणार आहे? हात वरी करा बरं. अरे वा, हे कॅमेरे जरा 2 हात वरी करा. पुन्हा येणार मामाच्या ठाण्याला, पुन्हा येणार मामाच्या ठाण्याला, पुन्हा येणार, पुन्हा येणार, पुन्हा येणार आणि पुन्हा आपण येऊ. आणि आता ही संख्या पोलीस मित्रांनी लक्षात घ्यावं, ही फक्त ट्रेलर आहे, ट्रेलर. तो आम्ही बाकी है, पिक्चर दाखवायचा का नाही? आणि तुम्ही लक्षात घ्या, पोलीस बांधवांनी आपल्याला सहकार्य केलं म्हणून मला त्यांचा आदर आहे. पण बालाजी पाटील चाकूरकर कुठल्याही पोलिसी कारवाईला न भिणारा कार्यकर्ता हे पण मी या ठिकाणी सांगतो. आणि बसा बसा, 1 मिनिट राहिले आता. आपण हे आंदोलन पुढच्या 8 रविवारी बाबा देण्याचं कारण मी मंडळाला मामा मंडळाला तिकडं काहीतरी भानगड जरा जा भाऊ.